आई, ते फॉर्म आणलेले दाखवा, विसरू नका. अरे वा, मुक्ताला दिली का आज लस? हो, हिपॅटायटिस B3 आणि पोलिओची 3री लस दिली. तुमच्या व्हॉइस कॉलमुळे आणि टीव्हीवरच्या जाहिरातींमुळे माहितीये मला. हे तर करणारच. सखी, बाळाच्या जन्मापासून बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत अचूक वेळी लसीकरण होणं महत्वाचं आहे. त्यानं बाळाची रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. तुला डॉक्टरांनी लसीकरण कार्ड दिलं आहे ना? हा, हे बघा ताई, लसीकरण कार्ड. कोणत्या आजारासाठी लसी असतात ताई? BCG लस क्षयरोगासाठी, पोलिओ, हिपॅटायटिस B1, हिपॅटायटिस B2, हिपॅटायटिस B3, DPT लस घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वातासाठी, गोवर आणि विटॅमिन A. या सर्व रोगांवर लसी दिल्या जातात आणि त्या कधी द्यायचं हे तुला दिलेल्या लसीकरण कार्डमध्ये दिलेलं आहे. मुक्ताचं वजन का करतात याआधी? बाळाचं वजन 2 किलोपेक्षा कमी असेल किंवा बाळाचा जन्म 9 महिने पूर्ण होण्याअगोदर झाला असेल, त्याला काही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्या बाळाचं लसीकरण केलं जातं. आमची पोर किरकिर करते दिवसभर, बाकी काही त्रास नाही. चांगलंय की मग. आता लस टोचल्यावर थोडासा ताप, दुखणं, सूज येणं असं स्वाभाविक आहे. पण खूप अनावर रडणं, खूप ताप किंवा शुद्ध हरवल्यास लगेच दवाखान्यात गेलं पाहिजे आणि न चुकता पुढच्या लसीकरणाच्या वेळी डॉक्टरांना त्याचा उल्लेख केला पाहिजे.